नवी मुंबईमध्ये 1980 पासून सर्वसामान्य लोकांकरिता माथाडी कामगारांकरिता कैलासवासी आमदार अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घरं दिलेली आहेत। कालांतराने आदरणीय शरद पवार साहेब, स्वर्गीय विलासराव देशमुख अशा वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून ही घरं मिळालेली आहेत। माथाडी कामगार आणि बीएसटी कामगार सामान्य लोकांना LIGच्या माध्यमातून घरं मिळालेली आहेत। आता काही कोर्टाचे आदेश आल्याप्रमाणे महानगरपालिका घरावरती जे अतिरिक्त घर बांधलेले आहे, म्हणजे जी बांधकाम केले ते तोडण्यासाठी आता कारवाई करते। खरं म्हणजे हे अतिरिक्त बांधत असताना त्या ठिकाणी महापालिकेच्या वॉर्डाच्या अधिकाऱ्यांना कळत होतं, परंतु त्यांनी कधी दुर्लक्ष केलं नाही आणि आता अचानकपणे गरजोपोटी जी घरं बांधली गेली ती तोडण्याचं काम करते। आज आदरणीय आमचे नेते आदरणीय मंत्री महोदय गणेशजी नाईक साहेबांना भेटून या संदर्भामध्ये त्यांना सखोलपणे एक शिष्टमंडळ आम्ही भेटलो। त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही यामध्ये जी घर आजपर्यंत बांधलेली आहेत ती तोडणार नाही, परंतु राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि UDचे मंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि गणेशजी नाईक साहेब हे सिडको महानगरपालिकेला एकत्रपणे बसून या नवी मुंबईच्या LIGच्या साठी एक वेगळं धोरण निर्माण करतील। आमचा स्पष्ट आरोप आहे की हे सगळं बिल्डर महानगरपालिकेच्या काय अधिकाऱ्यांना हाताशी धरूनच त्या ठिकाणी कारवाई करतात। त्याच्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये या LIG मध्ये काम राहणाऱ्या रहिवाशांसाठी, BST कामगार, माथाडी कामगारांसाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब चांगला निर्णय घेतील आणि आम्ही सगळे या क्लस्टरच्या योजनेअंतर्गत एकत्रपणे जाऊ आणि जी घरं आमच्या कामगारांची आहेत, जी घरं आमच्या BST कामगारांची आहेत, सामान्य लोकांची आहेत, ही कुठल्याही प्रकारे धक्का न लावता चांगल्या घरामध्ये त्यांचं विस्फादित हो म्हणजे पुनर हे होईल असं मला विश्वास आहे। त्याची बर्बादी करून मुलाबालांची लग्नासाठी पैसे कमवण्यापेक्षा एक मजला उभा केला तो गुन्हाच आहे, परंतु तितका मोठा गुन्हा नाही। काय बोलतो मी, तुलनात्मक दृष्ट्या त्या गुन्ह्याचं स्वरूप कमी आहे। अर्थात ते केलं तेवढा म्हणजे ते नापसंत करून सुद्धा तुमचं रक्षण करायची जबाबदारी शेवटी आमचीच आहे। आणि राज्य शासन माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी प्रत्येकाला घर देण्याची भूमिका केली आहे आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सकारात्मक आहेत। सर्व समाजाचं एकूण संतुलन, ज्याला सोशल इंजिनिअरिंग करून गोरगरिबांची जीवनाची प्रवास हा गतिमान शक्तिमान व्हावा।